दावा खेळाडूंना अरे दमासल तर टक्कर देऊन दावा खेळाड आहे चषक आमचा साऱ्यांना ठाव तलोज मजकूर आमचं गाव हे खेळाडू बाजी मारतील राव लागणार नाही कोणाचा निभाव साठी बनवून मजनू माग आलो या आन उडतय बुंगट पळतय झिंगट रंगात आलं या झालंय झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग 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 झिंगट झिंग झिंग बादशाह वही सिकंदर किंग मेकर टाइगर बादशाह वही सिकंदर किंग मेकर टाइगर पनवेल तालुक्याची शान हाय वनज्ञान प्रशांतदादा ठाकूर पनवेल तालुक्याची शान हाय वनज्ञान प्रशांतदादा ठाकूर तालुक्याची शान हाय वनज्ञान प्रशांतदादा ठाकूर पनवेल तालुक्याची शान हे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार ही कीर्तीची बाधा झाली अरे उरत होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात
रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक हे खेळ हा रंगलाय गावलक जमलाय बघाया ही झलक अरे नावात दम हाय एकच आपला आमदार चषक अरे नावात दम आहे एकच आपला आमदार चषक नावात दम हाय एकच आपला आमदार चषक नावात दम हाय एकच आपला आमदार चषक आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान चर्चा होते हो त्यांची त्यांचा होतो बोलबाला संतोष दीपकची चर्चा त्यांचा होत बोलबाला आज रायगड ठाणे जिल्ह्याला आज रायगड ठाणे जिल्ह्याला श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला आमदार चषक गाजतोय भारी तलोचे मजकूर गावाला श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला आमदार चषक गाजतोय भारी तळोचे मजकूर गावाला अरे आहेत ओ बेधडक संतोष पाटील आयोजक हे आयोजन करतात कडक दीपक पाटील लखात अहो मानतात सारी लोक आमदार प्रशांत ठाकूर यांना अहो मानतात सारी लोक आमदार प्रशांत ठाकूर यांना अरे सारा जमाना झालाय हो आमदार चषकाचा दिवाना हे सारा जमाना झालाय हो आमदार चषकाचा दिवाना जमाना झालाय तर सन्माननीय अविनाश शेठ केनी त्याचबरोबर प्रवीणदादा दलवी व्यासपीठावर या तुम्ही. तर पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष योगेंद्रदादा पाटील सिद्दीकरवले यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. या प्रथमतः आपण सर्व पंच कमिटी समालोचक गुणलेखक आमचे खास करून जतीन गोंदली उसाडणे कौतुक करू. चांगली गुणलेखकाची भूमिका बघायला मिळाली. प्राप्ती लाईव्ह आमचे मित्र जितू गोंदली निकेश असतील. निकेश चांगल्या प्रकारे योगदान दिलं लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून. प्राप्ती तुमचं मनपूर्वक. सानिया डीजे नितीन पाटील खऱ्या अर्थाने तुमच्या ऑपरेटरचं कौतुक करू. अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांचं मनोरंजन करण्याचं काम आपल्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून झालं. त्यानंतर समालोचकांच्या भूमिकेत आमच्या समवेत आज निश्चित स्वरूपात समीर सोमने सर जोडले गेले. रॉकस्टार प्रवीण गायकर, मी स्वतः महादेव गडगे, त्यानंतर आमचे साई राजे या चौघांचा अतिशय चांगल्या प्रकारे योगदान लाभला. प्रकाश खैरे वावंजे जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. खरे साहेब यावं आपण व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं. मधुकर ढोंगरे यांचे मामा परिवार इथे आलेले आहेत. पवार साहेब तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. चला एम के मडवी साहेबांच्या वतीने विजेता क्रिकेट संघाचं एम के मडवी साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि त्यांच्या प्रभागामध्ये खऱ्या अर्थाने विकासाला गती चालना देण्याचं काम त्यांच्या दृष्टिकोनातून नेहमीच आपण पाहत आहोत. आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने अनेक वेळा नवी मुंबई महानगरपालिकेची ज्या वेळेस त्यांनी निवडणूक लढवली तर निश्चित स्वरूपात अनेक बघा करणसुद्धा इथे उपस्थित आहेत, नगरसेवक आहेत. एक मोठी ताकद म्हणून ओळखले जातो एम के मडवी साहेब. सिद्दीकरवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय गोपीनाथ शेठ पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. गोपीनाथ शेठ आपलंही मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे. संतोष शेठ भोईर साहेब आहेत पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक. आणि एम के मडवी साहेब संतोष शेठ भोईर यांच्याकडे बघितलं ना, मडवी साहेब संतोष शेठ भोईर साहेब आहेत, परंतु या प्रभागामध्ये विकास करण्यामध्ये खूप मोठा त्यांचा हातभार या प्रभागाला सातत्याने लाभलेला आहे. संजय मात्रे साहेब आपण यावं व्यासपीठावर. यानंतर आमचे जयवंत घरात मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करू.
मग निर्दोष असतील, खऱ्या अर्थाने खूप मेहनत बघायला मिळाली. आमचे श्रीकृष्ण क्रिकेट संघ, तलोजा मजकूर, खऱ्या ऋषभ, तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक, कारण तुमच्यामुळेच ही आमदार चषक क्रिकेट स्पर्धा यशस्वी झाली. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर. एम के मडिबी साहेब मित्रपरिवाराच्या वतीने संतोषदादांना वाढदिवसानिमित्ताने शतायुष्याच्या इथे शुभेच्छा दिल्या जात आहेत. अशोकदादा या, पण अशोकदादांचं खूप योगदान लाभलं. चला डीजे. तर एम के मडिबी साहेब मित्रपरिवाराच्या वतीने संतोषदादा पाटील, माजी सरपंच आणि ज्यांच्याकडे आपण भाभी नगरसेवक म्हणून पाहतो, त्याच्या बघा जावई परिवाराच्या वतीने ते वाढदिवस साजरा केला जाईल. जावयांचं खऱ्या अर्थाने सासरे मंडळींवर सातत्याने प्रेम असतो, याची स्वरूपात आपल्याला माहीतच आहे. कारण जावई हा सासऱ्यासमोर एक मुलासारखा असतो. To you, Santosh Dada, happy birthday to you, happy birthday to you. या देवांगी ताई, विजयश्री ताईंना पूर्वी सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. ताई 2025 मध्ये नगरसेविका होण्याचं तुम्हाला भाग्य लाभो. आशीर्वाद दिलेले आहेत. आशा ताई तिथे आहेत, आमच्या दर्शना ताई ते उपस्थित आहे. महिला देवांगी खऱ्या अर्थाने संत जनाबाईंच्या बद्दल मी सांगितलं की माझी या गीतात दुःख संतांचे बिनावे, वालल्या वेली सफुल अमृताचे यावे, आशियाच्या अंबरानी टंचा आपुला शब्द व्हावा, आणि आमदारच्या शिखाचा सोहळा तुमच्या मुलेच खऱ्या अर्थाने हा माधुर्यात नावा. दीपक दादा कौतुक करू तुमच्या सर्व शिलेदारांचं. आमचे साई राजे, सर्व समालोचकांना तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल मनपूर्वक तुमचंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. सर्व समालोचक आमचे आणि आमचे पंचांच्या भूमिकेत ज्यांनी योगदान दिला, सुनील तांडेल बेलवली, त्यानंतर आमचे मित्र इथे हरीने अतिशय चांगल्या प्रकारे, सचिन कडू चांगल्या प्रकारे आपण योगदान दिला. सचिन कडू सर्वांचं कौतुक करू. हरीने आज मनोरंजन केलं. सचिन प्रत्येक दिवशी, मग आमचे सुनील तांडेल असेल, सँडी पालकर ग्रुप, लकी ड्रॉ, जय भवानी मोबाईल शॉप चे ओनर, शांततेचे प्रतीक गोपाल सिंग यांनी पुरस्कृत केलेलं एक स्मार्टफोन बघा, लकी ड्रॉ. आणि ज्या व्यक्तीचं नाव इथे अनाउन्समेंट केलं जाईल, लकी ड्रॉचा मानकरी ठरेल, त्याला मात्र इथे असणं गरजेचं आहे. हा नसेल तर आम्ही लगेच नवीन चिठ्ठी इथे ओपन करणार. ड्रॉ हिनयाच्या नावाने संघ बरेच केले या स्पर्धेमध्ये. हिनया चिठ्ठी ओपन करा. हिनया आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता देवयानी खऱ्या त्या देवांगी ताई, धन्य माता पिता तयाची या. हिनया 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 बघूया. लकी ड्रॉ बोला गणपती बाप्पा. सक्षम मडवी, सक्षम भोईरपाडा, सक्षम मडवी बघा नाव सक्षम. बोला सक्षम 1, सक्षम 2. या कमान दी स्टेज, या सक्षम या, अभिनंदन. चला सक्षम 3 आणि ते मात्र अनलकी ठरला विजेता असूनही. बघा पुन्हा एकदा विनया, देवत गावातील प्रिन्स महेश पाटील,
प्रिन्स आहे का इथं? हा प्रिन्सच पाहिजे कारण तुमचा आम्ही आयडी इथं बघणार आहोत. चला तिसरी प्रिन्स 1, प्रिन्स 2, प्रिन्स 3. तर मधु केनी ज्याने अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत लकी अभिनंदन करूया एका चांगल्या व्यक्तीला ज्याला गरज होती खऱ्या अर्थाने गरजू माणसाला खऱ्या अर्थाने आनंद झाला सर्वांना. मित्रांनो मधु खूप मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ मिळालं. आणि मडवी साहेब 5 दिवस या खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्वाने सर्वांची पाण्याची व्यवस्था सर्व अरेंजमेंट व्यासपीठावर त्यांच्या माध्यमातून मधुकर द्या. अत्यंत शांत स्वभावाचा एक शिलेदार आहे मित्रांनो मधुकर. अभिनंदन मधुकर. शांत बघा सर्वांना आनंद झाला. मधुकरला चिठी मधुकर विजेता ठरला. आणि जय भवानी मोबाईल शॉप गोपाल सिंग शांततेचे प्रतीक गोपाल सिंग तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. मधुकर शॉर्टकट प्रतिक्रिया जाणून घेऊ. मधुकर खऱ्या अर्थाने नाही चला चला बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण बोलणार. आता मित्रांनो जास्त वेळ घेणार नाहीये. तर चला सर्व पंच कमिटी एकत्रित या बघा. 3 पंच सुनील तांडेल, सचिन कडू आणि मिस्टर आरी तिघा या बघा. वेलकमी आहे. या तिघांचा यथोचित गौरवविधी केला जाणार आहे. पंच कमिटी पहिल्यांदा या तिन्ही या. या पंच 3 या. मिस्टर आरी, सुनील, सचिन या आपण. ज्यांनी श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजे मजकूर आयोजित शाहरुख भाई, इरफान भाई ज्यांच्या माध्यमातून आपल्याला 2 व्हीलर्स बाइक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. शाहरुख भाई आइए यहाँ पर आपका सम्मान किया जाएगा. बिल्कुल शाहरुख भाई देदरानी बिल्डर्स एंड डेवलपर्स जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए जिनके माध्यम से यहाँ पर मालिका भी या मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर्स बाइक पुरस्कृत की गई है. बिल्कुल स्पॉन्सरशिप की गई है. आपका एक बार फिर से हम यहाँ पर स्वागत करते हैं. शाहरुख भाई आइए. शाहरुख भाई आइए. इरफान भाई आप दोनों का भी यहाँ पर शान और शौकत के साथ इस प्रतियोगिता के माध्यम से ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका स्वागत किया जा रहा है. शाहरुख भाई आइए. संतोष दादा पाटिल आपसे मेरा निवेदन है कि आपके शुभ हाथों से अमदार ट्रॉफी यानी कि विधायक ट्रॉफी के लिए जिनके माध्यम से AB ग्रुप के लिए 2 व्हीलर्स बाइक पुरस्कृत की गई है. देदरानी बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर्स दोनों प्रतिनिधि एक तरफ हम देख रहे शाहरुख भाई, एक तरफ देख रहे इरफान भाई. इन दोनों बिल्कुल हमारे अतिथि गणमान्यों का यहाँ पर हमारे टीम इस प्रतियोगिता के ऑर्गेनाइजर आदरणीय संतोष दादा पाटिल और दीपक दादा पाटिल के शुभ हाथों से यहाँ पर सम्मान किया जा रहा है. आपका गौरव किया जा रहा है. बिल्कुल बिल्कुल अच्छा योगदान दिया इस प्रतियोगिता के लिए आपने. आणि त्यांच्या वतीने बघा संतोष दादांना एक वाढदिवसानिमित्ताने भेटवस्तू दिली जात आहे. खऱ्या अर्थाने खूप प्रेम आहे संतोष दादा आणि दीपक दादा तुमच्यावर. त्यांचं प्रेम परिचय को पहचान बना देता है. शाहरुख भाई वीरानों को गुलिस्तान मैं आप जी की कहता हूँ गौरव की नहीं प्रेम इंसान को भगवान बना देता है. तर यानंतर या पंच कमिटी या सर्व शांततेचे प्रतीक या तिन्ही यायचे बघा. आमचे हॅरी त्यानंतर सुनील तांडेल बेलवली आणि सचिन कडुरंजन या तिघांचा एकत्रित करा ना ते बेल मिळणार आपल्याकडे कमी आहे. या एकत्रित या. खऱ्या अर्थाने आमच्या स्वागत कक्ष मध्ये या तिघांचा एकत्रित सन्मान एकाचा करू आपण. या हरी म्हणजे व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार. त्यापासून खऱ्या अर्थाने नेहमी सल्ला देत असतात. अनेकांना सल्ला देत असतात. एक चांगले पंचांच्या भूमिकेत सुद्धा निश्चित स्वरूपात त्यांनी योगदान दिलं आणि त्यांचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केलं जाईल. आणि त्याकरता दुबई 1 तारखेला खऱ्या अर्थाने 1 फेब्रुवारीला दुबई वारी असेल. प्रभास हरी आम्हा सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असणार आहे. आपला स्थानिक खऱ्या अर्थाने बघा मराठी बाणा आज दुबईमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अशाच प्रकारचं नृत्य सातत्याने त्याच्या माध्यमातून इथे बघायला मिळणार आहे. त्यानंतर आमचे सुनील तांडेल, सचिन कडू,
रोंजण हे दोन अतिशय नामवंत क्रिकेटर, एक बेलवली तर एक रोंजण. या सचिन आपण या. तर इथे सन्मान केला जाणार आहे. मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आम्ही, फक्त मान्यवरांचा इथे खऱ्या अर्थाने ज्यांनी योगदान दिला समालोचक असतील. यानंतर आमचे समालोचक मित्र आदरणीय समीर सोमने आणि रॉकस्टार प्रवीण या आपण या. आणि त्याचबरोबर प्राप्ती लाईव्ह असेल, सानिया डीजे आणि गुणलेखक आमचे गोंदलिया जतीन आणि एलईडी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्क्रीन पाहतो त्यांनी यायचे आहे बघा. आपलाही सन्मान केला जाईल. अंकित गायकार, खऱ्या अर्थाने आम्ही कधीच नसतो माग, सारे अड्ड्यात लावतो आग. घोडचा शॉटगन छोटा सर्जा म्हणून खऱ्या अर्थाने परिचित असणारे एक आमचे समालोचक मित्र, दमदार समालोचक रॉकस्टार प्रवीण यांचा यथोचित गौरव ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केले जाते. त्यानंतर इथे समीर सोमने सर या आपण. समीर सोमने सरांनी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम समालोचन केलं. मराठी भाषेवर एक दमदार पकड असणारे एक शिक्षित आणि पदवीधर समालोचक आहेत. दूरवरून आले, कर्जतवरून आले. समीर सोमने सर, तुम्ही रॉकस्टार प्रवीण या दोन्ही शिलेदारांनी आमचे साई राजे अतिशय चांगल्या प्रकारे त्रिवेणी संगमने योगदान दिला. मी स्वतः महागुरू एम डी गडगे सर या इथे. साई राजे आपला सन्मान इथे केला जाईल. साई राजे. अंकितचा इथे एलईडी क्वालिटी विथ क्लिअरिटी. अंकित अभिनंदन, चांगलं योगदान दिलं. आमच्या दीपिका असतील, खऱ्या अर्थाने तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत कक्ष कौतुक करू. यात आमच्या महिला भगिनी आहेत. चांगलं काम केलं तुम्ही 5 दिवसामध्ये. भाग्यश्री कौतुक करू. आज ज्या 2 इथे महिला वर्ग नवीन आलं, खऱ्या अर्थाने तुमचं स्वागत कर, खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करू. चांगलं योगदान दिलं तुम्ही. तर या जितू यायच्या बघा. प्राप्ती लाईव्ह जितू गोंधली, क्वालिटी विथ क्लिअरिटी, चांगली क्वालिटी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. जितू गोंधलीचा सन्मान करूया. जितू आणि त्यानंतर डीजे नितीन यांचा सन्मान इथे होईल. तर या नितीन दादा, आपलं देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करू. काही जबरदस्त अप्रतिम ऑपरेटिंग सिस्टम आणि टायमिंग सॉन्ग कसं असावा, जबरदस्त. नितीन दादा यांचं करू आपण. तर सानिया डीजे साऊंड सिस्टीम नितीन पाटील धुंद्रे, ज्यांनी साऊंड सिस्टीमच्या दृष्टिकोनातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला, प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम नृत्याच्या माध्यमातून झालं, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. तर जतीन उत्कृष्ट गुणलेखक यांचा शुभ सन्मान आम्ही करू व्यासपीठावरती. 5 दिवस त्यांची कामगिरी जबरदस्त राहिली. चला आपण लगेच या महिला वर्ग. यस, शिवसेनेची मुलुक मैदानी तोप आदरणीय सन्माननीय आमचे रामदादा पाटील साहेब मुख्य मंचकावरती येत असताना आणि आमचे संतोषदादा पाटील साहेबांना वाढदिवसाचं नक्कीच शुभेच्छा देण्यासाठी दादा या ठिकाणी आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक, महागुरूंचा समालोचन आणि निवेदन जर आवडले असेल तर संपूर्ण दर्शकांना विनंती करेन की महागुरूंसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. चला, महागुरूंचा देखील आम्ही शुभ सन्मान करतो व्यासपीठावरती. 4 दिवस जबरदस्त मेहनत राहिली आणि जबरदस्त निवेदन. प्रत्येक पाहुण्यांचा शुभ सन्मान आणि त्यांच्या पदांची नावं कम्प्युटर माइंड आणि मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो. भरपूर काही शिकण्यासाठी सारखं मिळतंय सरांकडनं. यानंतर निश्चित स्वरूपात तलोजा मजकूर गावातील आमचे समालोचक क्षेत्राची ओळख, एक शिक्षित व्यक्तिमत्व साई राजे, दमदार समालोचन केलं. साई राजे 5 दिवस या स्पर्धेकरता आपण योगदान दिलं. आपला यथोचित गौरव श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या वतीने केला जाईल. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून साई राजे नुसते समालोचक नव्हे तर खऱ्या अर्थाने एक उत्तम समालोचक आणि एक शिक्षित व्यक्तिमत्व आहेत.
निश्चित स्वरूपात साई राजे यांचा यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जाईल आणि थोडक्यात मनोगत सुद्धा साईराजेंची इच्छा आहे. तर दीपक दादा, संतोष दादा, निश्चित स्वरूपात स्पर्धेसाठी तुम्हाला खूप मोठं योगदान इथे प्राप्त झाला. ग्रामस्थ मंडळ तळोज मजकूर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केला. पेठाली गावातील सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलं. आपणास आम्ही आमंत्रित करतो की थोडक्यात आपलं मनोगत आणि आभार आपण इथे व्यक्त करावं. आभार खास करून आपण व्यक्त करावं सर्वांचं. सर्वप्रथम तर इतर आलेल्या पाहुण्यांचं मी आभार मानेन. ज्याप्रमाणे शुलभा गायकवाड, प्रशांतदादा ठाकूर आणि संजय मोरे साहेब या आपल्या क्रिकेटसाठी आले आणि त्यांनी मोलाचा आम्हाला योगदान दिल्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद देतो. आणि जो सहकार्य माझ्या क्रिकेट टीमनी मला केला या आयोजनासाठी त्यांचा सर्वप्रथम मी धन्यवाद करतो. त्याच करून खास करून तर माझा कामेश, बलिराम, साई राजे, संपूर्ण टीम यांनी जो सहकार्य केला आणि 5 दिवसाचा जो आयोजन घडवून आणला त्यासाठी त्यांचा मी आभारी आहे. इतके शब्द बोलून मी धन्यवाद. चला प्रदीप पाटील सर्वांचा आभार. आणि यानंतर रामदादा पाटील साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि आमचे लाडके नगरसेवक एम के मडवी साहेब यांचा मी आभार करतो. तर रामदादा स्वागत आहे तुमचं. तर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख एकेकाली पनवेल पंचायत समितीचं ज्यांना उपसभापती होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय रामदादा पाटील याच गावचे सुपुत्र आहेत, भूमिपुत्र आहेत आपलं, आणि त्यांचा यथोचित गौरव या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. शिवसेना अनेक वर्षे खऱ्या अर्थाने ज्यांनी पदं भूषवली. यापूर्वी ते शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख पद भूषवलं. आज शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत आणि एकेकाली त्यांना पनवेल पंचायत समितीचे उपसभापती होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं. तर लगेच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलूया. हा प्रकाश खरे साहेब या. प्रकाश खरे या. मित्रांनो आम्ही थोडीशी दिलगिरी व्यक्त करू, परंतु बक्षीस वितरणाला जास्त वेळ घेणार नाही. त्यांची इच्छा आहे, मान्यवरांचा सन्मान झाला पाहिजे. प्रकाश खैरे म्हणजे वावंज जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. संपूर्ण जबाबदारी जिल्हा परिषदेची निश्चित स्वरूपात राजकीय दृष्ट्या त्यांच्यावर सोपवली जाते आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे खास विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. ते प्रकाशदादा खैरे साहेबांचा यथोचित सन्मानित केलं जाईल. प्रभाकर दादा या आपण आपला सन्मानित केलं जाईल. आणि त्यानंतर जोशी साहेब या. आज आलेले ते आताच आलेले त्या, कारण जोशी साहेब सुद्धा त्यांनी सुद्धा एकेकाली अध्यक्षपद भूषवलं राजकीय दृष्ट्या. गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच सिद्धी करवले. गोपीनाथ शेठ या. गोपीनाथ शेठ अजूनही आमच्याकडे व्हिडिओ क्लिप आहे ती काय नृत्य केलं तर दादांच्या निवडणुकीमध्ये. आणि विश्वनाथ दादा पाटील रोंजन दादा या आपण. गोपीनाथ दादांची क्लिप खऱ्या अर्थाने मगाशी सेंड करायला थोडी वेळापूर्वी करायला हवी होती. या वयात किती आनंद झाला होता त्यांना. अश्रू बघितलं त्यांच्या डोळ्यामध्ये ज्यावेळेस आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब खऱ्या अर्थाने आमदार झाले. आनंद अश्रू होते त्यांच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थाने, कारण अनेक वर्षे या व्यक्तीने संघर्ष केलेला आहे. आमदारांच्या पाठीशी सातत्याने उभे असतात. चला आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आई एकविरा क्रिकेट संघ जयदुर्गा रोंजाण. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी देवान शिलबन जीवदानी बामणनोगरी. तृतीय क्रमांकाचा मानकरी चैतन्यशीर खुटारी क्रिकेट संघ. आणि चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे चतुर्थ क्रमांकाचा विनय इलेवन गावदेवी कानपोली. सर्वांचा आभार अभिनंदन. आणि इथे बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करतो. तर फायनल मॅचचा सामनावीर आशिष पाटील रोंजाण. या आशिष हॅट्रिक प्राप्त केली. जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो, कारण आमची शैली वेगळी आहे. आम्ही जर बक्षीस वितरण सोहळ्याकडे गेलो तर कमीत कमी परफेक्टली आम्हाला 1 तास हवा आहे, पाऊण तास कमीत कमी. आमची बक्षीस वितरण सोहळ्याची शैली वेगळ्या पद्धतीत असते, परंतु आता आम्ही शॉर्टकट घेणार आहोत. या आशिष हॅट्रिक प्राप्त केली. अभिनंदन मडवी साहेब. त्याचबरोबर बाबूशेठ बबनदादांचे जावई आहेत. 10,000 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुझ्यासाठी असणार आहे. एम के मडवी साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती होण्याचं भाग्य लाभलं. मित्रांनो हे पद खूप मोठं असतं. स्थायी समिती म्हटलं ना तर जवळजवळ विधानसभेचं एक जणू काय आमदारच. संपूर्ण निधी त्यांच्या खऱ्या अर्थाने पुरवण्याची जबाबदारी असते. आणि निश्चित स्वरूपात आशिषचं गौरव इथे केलं जात आहे. एम के मडवी साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी
स्थायी समिती सभापती आणि बबनदादांचे जावई बाबू शेठ यांच्या वतीने 10,000 रुपयाचा कॅश प्राईज. या आशिष विकेट हॅट्रिक प्राप्त केली आशिष. जय दुर्गा रोंजण क्रिकेट संघ आज रोंजण गावामध्ये जल्लोष असणार आहे. खऱ्या अर्थाने आशिषचं कौतुक अभिनंदन आशिष. वेल कमी आहे नाहीतर प्रत्येकाची आपण प्रतिज्ञा जाणून घेतली असती. कॅश प्राईज 10,000 रुपये. एम के मडबी साहेबांचं त्यांनी आशीर्वाद घेतलं. आदर्श क्रिकेटर. तर यानंतर स्पर्धेचा आपण उत्कृष्ट इथे शतरक्षक जाहीर करणार आहोत. परंतु या पारितोषिक वितरित करण्यासाठी मी आमंत्रित करतो. तर सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदासदादा पाटील साहेबांनी मी आमंत्रित करत आहे. आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट शतरक्षकाचं पारितोषिक इथे वितरित करावं. आणि उत्कृष्ट शतरक्षकाचं खऱ्या अर्थाने पारितोषिक जातो निश्चित स्वरूपात विनया 11 गावदेवी कानपोली क्रिकेट संघ. खेळाडूचं नाव आहे आदेश मते. आदेश स्पोर्ट्स सायकल आणि SK एंटरप्राइजेसचे ओनर्स सन्माननीय कमलाकर शेठ पाटील तलोजा मजकूर यांनी पुरस्कृत केलेली स्पोर्ट्स सायकल आहे. आदेश मते ठरतो. अनेक स्पर्धेमध्ये 4 ते 5 टू व्हीलर्स बाईक ज्याच्या नावावर आहेत आदेश मते. आमचे कैलाश पाटील सुधीर पाटील यांचे बंधू कैलासचा खासचा आवडता खेळाडू आहे निश्चित स्वरूपात. या आदेशला स्पोर्ट्स सायकल त्याचे पुरस्कार ते आहेत. SK एंटरप्राइजेस आमचे कमलाकर शेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केली. त्यांना मनपूर्वक त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आदेश ठरतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट शतरक्षक. या आदेश अभिनंदन. आदेश मी पनवेल महानगरपालिकेचे अभ्यासू नगरसेवक संतोष शेठ भोईर साहेब पेंदर यांना इथे आमंत्रित करतो. संतोष दादा या आपल्या शुभ हस्ते इथे उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक वितरित करायचे आहे. आणि उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक जातो आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्या गोलंदाजाने 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला तो गोलंदाज ठरतो स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. संघाचं नाव आहे चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतो किरण म्हात्रे. किरण या वेल डन किरण. किरण या स्पर्धेमध्ये 7 विकेट प्राप्त केल्या. किरण ठरतो आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. किरण या इमिजिएटली यायच्या बघा. किरणला आम्ही इथे इन्व्हाइट करतो निश्चित स्वरूपात. किरण या. किरणने काय सुंदर सक्षम गोलंदाजी बघा. छोटा तीर घाव करे गंभीर, छोटे कद का दायरा इंसानियत के मन से टकरा जाता है. मान्यवरांच्या शुभ हस्ते संतोषदादा भोईर पेंदर विद्यमान नगरसेवक त्यांच्या शुभ हस्ते किरणला सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जात आहे. स्पर्धेमध्ये एकूण 7 विकेट त्यांनी प्राप्त केलं. सर्वोत्कृष्ट गोलंदाज. तर यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज खऱ्या अर्थाने आपण इथे जाहीर करणार आहोत. हे पारितोषिक वितरित करण्यासाठी वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशदादा खैरे आणि प्रभाकर जोशी साहेबांना मी इथे आमंत्रित करतो. दादा या आपण आपल्या शुभास्ते वितरित होईल. आणि आम्हाला ज्या 2 स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत केलेल्या आहेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस सिद्धिकरवलीचे उद्योजक रमेश शेठ मडबी साहेबांनी. आणि उत्कृष्ट फलंदाजाचा पारितोषिक जातो खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर 78 धावा मात्र थोडी कुठेतरी गती रोखली गेली महत्वपूर्ण लढतीमध्ये. नाहीतर त्या खेळाडूकडे या प्रेक्षकांची आम्हा सर्वांच्या लक्ष होतं त्याच्याकडे. संघाचं नाव आहे चैतन्येश्वर खुटारी क्रिकेट संघ. आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरत आहे विकी म्हात्रे. 78 धावा त्याच्या नावावर बघा. थोडी उलकावणी मिळाली विकीला. काय दमदार फलंदाजी केली. शेवटपर्यंत खिंड लढवण्याचं काम केलं. चैतन्येश्वर क्रिकेट संघ खुटारी होत करू क्रिकेटर बघा. विशाल म्हात्रे कौतुक करू. युवा खेळाडूंचा भरणा बघायला मिळतो तुमच्या संघामध्ये. चैतन्य खऱ्या अर्थाने आपण पाहतो विकी म्हात्रे मनपूर्वक अभिनंदन. विकी चला बेल कमी आपल्याकडे. आणि यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे पुन्हा एकदा आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे बोलतो.
चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केले जाईल आणि पारितोषिक वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो निर्दोष शेठ केनी आणि त्यांच्या समवेत असतील चला एकत्रित हा सन्माननीय गोपीनाथ शेठ पाटील या माजी सरपंच गोपीनाथ दादा आपल्याला आमंत्रित करतो. अशोक दादा तुम्ही इथे उभे राहा. तर निर्दोष शेठ केनी दिलदार व्यक्तिमत्व दमदार व्यक्तिमत्व आणि तर हे पारितोषिक ते वितरित केले जाईल. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतो. संघासाठी कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक चतुर्थ क्रमांकाचा मानकरी विनया 11 गावदेवी क्रिकेट संघ कानपोली. विनया 11 विनया खरे हिनया 11 हिनया यायच्या पण या आमची हिनया 11 हिनयाला पुढे घ्या समोर घ्या. कानपोली क्रिकेट संघ हिनयाला पुढे घ्या समोर घ्या. बघा आमचे दीपक गोल्डमॅन समाजसेवक दीपक दादांची सुकन्या हिनयाच्या नावाने आज संघ मैदानामध्ये दाखल उतरला खऱ्या अर्थाने केल्यासाठी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि भव्य आमदार चषक ट्रॉफी. गावदेवी कानपोली कृष्णा असतील सुधीर असतील सर्वांचं मनपूर्वक चतन सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. चांगला खेळ झाला तुमचा. तर यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक ते वितरित केले जाईल. मान्यवरांच्या तृतीय क्रमांकाचा पारितोषिक सर्व मान्यवर इथे उपस्थित असतील आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. कॅश प्राइज असणार आहे 25,000 रुपये आणि सन्माननीय कमलाकर शेठ पाटील तुम्ही या ना स्टेजवर. SK एंटरप्राइजेस कमलाकर शेठ या तुमचं योगदान या स्पर्धेला निश्चित स्वरूपात या. कमलाकर शेठ तुम्हाला इन्व्हाइट केलं जातं आणि मुकुंद आपण यावं. हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो चैतनेश्वर खुटारी क्रिकेट संघ. तर या आपण याचे SK एंटरप्राइजेस कमलाकर शेठचं कौतुक करू. स्पोर्ट्स सायकल सर्वच्या सर्व सन्मान चिन्ह त्यांच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने वितरित खऱ्या अर्थाने पुरस्कृत करण्यात आलं. त्यांना आम्ही ते आमंत्रित करतो. स्पोर्ट्स सायकल सुद्धा त्यांनी पुरस्कृत केली आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे चैतनेश्वर खुटारी क्रिकेट संघ विशाल मात्रे यांचा. खुटारी क्रिकेट संघ विशाल चांगला खेळ झाला तुमचा खऱ्या अर्थाने. वेल कमी आहे नाही तर आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली असती. विशाल आय वॉन्ट सम आज क्वेश्चन यू निश्चित स्वरूपात. यानंतर द्वितीय क्रमांकाचा आपण पारितोषिक ते वितरित करणार आहोत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संघाचं नाव आहे देवांश 11 जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघ. अमर यांच्या सुपुत्राच्या नावाने खऱ्या अर्थाने संघ सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज असेल 25,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी. या तेजेश MK मडवी साहेब या खास करून जयदुर्गा रोहनजन कौतुक करावे लागेल. सुपर परफॉर्मन्स. जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाने सुद्धा देवांश 11 चांगला खेळ केला. खुटारी क्रिकेट संघ रोहनजन क्रिकेट संघ कानपोली चांगला खेळ झाला. कॅश प्राइज 50,000 रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी प्रशांत दादा. एकच वादा आमदार प्रशांत दादा. तेजेश मात्रे यांची प्रतिक्रिया. तेजेश मात्रे शॉर्टकट. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा आपण रनरअप ठरलेला उपविजेता तुमच्या संघासमोर होता निश्चित स्वरूपात जयदुर्गा रोहनजन. असं आम्ही भाकीत केलं होतं की लढत खऱ्या अर्थाने हे पारडं तुमचं जड होतं परंतु तुम्हाला महत्त्वाच्या लढतीमध्ये फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं. कुठे तुम्ही कमी पडलं की खऱ्या अर्थाने तिथे तुम्हाला रोहनजन क्रिकेट संघासमोर पराभव पत्करावा लागलं. कमी वगैरे नाही पडलो. ते आमच्यापेक्षा चांगला क्रिकेट खेळले म्हणून ते जिंकले. क्रिकेटमध्ये कोण चांगलं कोण कमी छोटा असं नाही आहे. त्यांनी चांगला गेम खेळला म्हणून ते जिंकले आणि आमची मुलं कंटिन्यू 8 दिवस आम्ही खेळतोय रोज. काल सकाळी आम्ही 6ला घरी गेलो. दुपारी इकडे आलो आहे. परत आता नाईटला थांबलेत. आमच्याकडे पहिलीच मॅच आहे. ती पोरं आली 8वीस पडलीत ऑलरेडी. खूप थकलो आहे. थोडंसं फ्रेश असतो तर नक्कीच आम्ही सामना जिंकलो असतो.
सिनियर क्रिकेटर म्हणून जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. एक सिनियर क्रिकेटर, एक अनुभव, एक्सपिरियन्स, म्हणजे तुमच्याकडे एक क्रिकेटचा अनुभवाचा खूप मोठा गाडा आहे. जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघामध्ये युवा खेळाडूंचा खूप मोठा भरणा आहे. काय संदेश देणार त्यांना या विजयाबद्दल आपण? संदेश वगैरे नाही आहे, चांगले खेळतात, लहान मुलं आहेत, खेळत राहा. फक्त एवढंच की जास्त म्हणजे हल्ली एक सिक्स मारला का स्टेटस टाकतायत, परत एखादी विकेट घेतली का स्टेटस टाकतायत, ते तुम्ही करा, हल्ली ती क्रेज आहे. परंतु जुन्या प्लेअरला कोणत्याही प्रकारची असं बोलून तर दुखावला जाणार नाही, याची काळजी नक्कीच घ्या. आणि पुढील वर्षी याच मैदानावर संतोषदादांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आपण 1 लाखाची स्पर्धा आजमावली. पुढील वर्षी बघा, आम्हाला या ऑर्गनायझर कमिटीने सांगितलेले आहे की 2 लाख प्रथम क्रमांकाची ट्रॉफी असणार आहे. 2 लाख रुपये आणि भव्य आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक स्पर्धा भेटीसाठी येईल. आणि त्या स्पर्धेमध्ये इथलं ते खऱ्या दमदार आयोजन पाहता त्या स्पर्धेमध्ये खेळणं तुम्हाला आवडेल. नक्कीच. मी जेव्हा पहिल्याच मॅचला बोललो तेव्हा मी त्यांना तेच बोललो, दादा कुठे आहेत मागे आहेत ना दोघं, हां, तेव्हा त्यांना बोललो होतो की मला फायनलपर्यंत पोहोचायचं आहे, कारण की आतिषबाजी होते आणि आम्ही आतिषबाजीला गेल्या वर्षी पण होतो, यावर्षी पण आहोत, त्याचा आनंद आहे. आणि पुढच्या वर्षी पण आम्ही ट्रॉफीला नक्कीच जाऊ, नक्कीच. थँक्यू सो मच, ऑल दी बेस्ट खऱ्या अर्थाने नेक्स्ट टुर्नामेंट्स. तरी यानंतर आपण चला, प्रथम क्रमांकाचा मानकरी मी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विद्यमान नगरसेवक MK मडवी साहेब आणि त्यांच्या सहकार्याने ते आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते कॅश प्राईज 1 लाख रुपये आणि भव्य आमदार ट्रॉफी देऊन विजेता क्रिकेट संघाचा आपण इथे गौरव करावं. वैभव शेठ पाटील हॉटेल्स मालक आहेत बघा, त्यांच्या वतीने 11,000 रुपयाचं बक्षीस जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाला. तर इथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघ. संघ व्यवस्थापक या, अभिनंदन वैभव शेठ. चिंचपाड्यावरून शरददादा म्हात्रे, प्रकाशदादा म्हात्रे आपण इथे उपस्थित राहिलेला आहात, या आपलं स्वागत आहे. जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाचे संघनायक प्रतिनिधी या आपण सर्वांनी. आशिष, कौतुक करू तुमच्या संघाचं. बघा, युवा तरुण खेळाडूंचा भरणा आहे. संतोष पोटजी दानसर यांनी तुमचं अभिनंदन केलेलं आहे निश्चित स्वरूपात. आमचे निर्दोष शेठ केनी यांनी सुद्धा तुमचं अभिनंदन केलं. अविनाश दादा केनी असतील, आमचे जयवंत घरात. जय दुर्गा रोंजन, बोला दुर्गा माता की. प्रतीक या, विजेता ठरलेले आहेत. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. संघाचे जी कामगिरी झाली खऱ्या अर्थाने सांगितरीत्या निश्चित स्वरूपात संघाच्या कामगिरीवर तुम्ही कितपत समाधानी आहात? नक्कीच खूपच समाधानी आहे, कारण की चांगला परफॉर्मन्स केला सगळ्या टीमने मिळून. आणि जयदुर्गा टीमचं पण अभिनंदन, कारण की आम्ही लगातार 7-8 वेळा थर्ड राऊंडमध्ये हरत होतो, पण आता या टाइमला जिंकलो आणि चॅम्पियन झालो, तर खूप आनंद. श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धा संतोषदादा असतील, आमचे दीपक दादा आणि सर्व आमची श्रीकृष्ण क्रिकेट संघाची कमिटी यांचं आयोजन तुम्हाला काय वाटलं? इथलं जर जल्लोष पाहता काय सांगाल स्पर्धेबद्दल? खूप खूप चांगलं आयोजन या डे मध्ये, तर एवढ्या विभागात तर हाच मला चांगलं आयोजन वाटलं, कारण की ते आल्यावर असं वाटलं की ही चॅम्पियन इथे झालो तर खूपच आनंद होईल. बघा, त्यांनी सांगितले ते जणू काय दिवाळी उत्सव साजरा झाला इथे. दिवाळीला कमी फटाका संतो दादा, आज मात्र जास्त जल्लोष बघायला मिळाला. तर यानंतर आपण 2 व्हीलर बाईक MK मडवी साहेब चला आपण. इरफान भाई असतील, आमचे पुरस्कार ते आहेत. विवेक शेठ केनी श्रद्धा एंटरप्राइजेस. रामदास दादा आपण या, सर्व मान्यवरांनी यायचे आहे. आणि चरपशन माते साहेब आपण या. प्रथमतः C आणि D, C आणि D या ग्रुपचा आपण प्रथमतः 2 व्हीलर्स बाईकचा मानकरी आपण इथे जाहीर करणार आहोत. मोहित या आपण. C आणि D मान्यवरांच्या शुभ हस्ते MK मडवी साहेब आपण या समोर आपल्या शुभ हस्ते वितरित केले जाईल. संतोष शेठ भोईर साहेब या, नगरसेवक संतोष शेठ. निर्दोष शेठ आपण या.
मोहित मोहित संत दादा इन्व्हाइट करतात बघा, बोलवतात तुम्हाला. मोहित अहो भाग्यश्री आणि दीपाली तुमचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू खऱ्या अर्थाने. या 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 दोघी यायची. आम्ही उशीर झाला खऱ्या अर्थाने, तुमच्याकडे लक्ष केंद्रित नव्हतं. प्रथमतः त्यांचा सन्मान करा. 5 दिवस चांगल्या प्रकारे निश्चित स्वरूपात हां या महिला त्यांचा सन्मान इथे करूया फक्त. हां 2 शाल द्या खऱ्या अर्थाने चांगलं. आणि त्यांच्या समेत ज्या महिला होत्या तुम्ही या एकत्रित, या एकत्रित सन्मान करू. हां पाठीमागे दोघी जण आहेत बघा. या वास्तविक म्हणजे तुमचा सन्मान यापूर्वी व्हायला पाहिजे. आता मागे लक्ष नव्हतं, आमचं लक्ष केंद्रित नव्हतं. या महिला आरक्षण या. कोणताही शुभ कार्य असो ज्यांच्या उपस्थितीशिवाय संपन्न होऊ शकत नाही, मधुकर केनी आपण यावं. मधुकर केनीचं कौतुक आज लकी आहे, खुश झाला मधुकर. देवानी ताई, देवांगी ताई या महिलांचा, विजयश्री ताई यांचा सन्मान करावा. दर्शन ताई या महिला या. दीपाली आहेत, भाग्यश्री, त्यात नवीन खऱ्या अर्थाने 2 महिला आल्या. 4ही महिलांनी चांगलं योगदान दिलं. स्वागत कक्ष उत्तमरित्या सांभाळण्याचं काम भाग्यश्री, दीपाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून झालं. बघा महिला या आमच्या महिला भगिनी आहेत, लाडक्या बहिणी महिला भगिनी खऱ्या अर्थाने. आणि मंडप डेकोरेशन जगन्नाथ दाडावकर तुम्ही इथे उपस्थित असाल, या तुमचा सन्मान केला जाईल. सर्व महिलांचा एकत्रित सन्मान इथे केला जात आहे. आमच्या देवांगी ताई पाटील, विजयश्री आहे, दर्शनाताई पाटील यांच्या वतीने ज्या महिलांनी स्वागत कक्ष सांभाळलं उत्तमरित्या त्यांचा सन्मान केला जात आहे. ताई या. तर शेतकरी कामगार पक्षाच्या कलंबोली शहर महिला अध्यक्षा इथे सरस्वती ताई काथारा ताई आपण इथे आलेले आहात. तुम उशिरा का होईना. देवांगी ताई, विजयश्री ताई आपण त्यांचा सन्मान करावं. खऱ्या अर्थाने बघा महिला भगिनी कोणताही शुभ कार्य असो ज्यांच्या उपस्थितीशिवाय कोणताही शुभ कार्य संपन्न होऊ शकत नाही. राजकीय क्षेत्रात विचारांचा बसा सातत्याने जोपासण्याचं काम करता ते सर्व खऱ्या अर्थाने इथे महिलांचा सन्मान केला जात आहे. चला त्यांच्याकडे सुद्धा भावी नगरसेविका म्हणून बघितलं जातं. आपल्याकडे विजयाताईंना पाहतो, भारतीय जनता पार्टीच्या भावी नगरसेविका. तर निश्चित स्वरूपात यानंतर इथे आपण 2 व्हीलर्स बाईक माऊली या. MK मडवी साहेब आपल्या शुभास्ते मडवी साहेब या. ही बाईक आपण वितरित करायची आहे. बोला माऊली सुद्धा इथे आलेले आहेत. पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. निश्चित स्वरूपात माऊली स्वागत आहे तुमचं. तर निश्चित स्वरूपात इथे आपण 2 व्हीलर बाईक आता पुरस्कृत करू वेल न घेताना. या मडवी साहेबांना सुद्धा उशीर होत आहे. संतोष दादा नवी मुंबईकडे त्यांना खऱ्या अर्थाने प्रवास करणं आहे, परंतु खूप प्रेम आहे त्यांचं. तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने त्या होऊन द्या. बघा दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा देण्याकरता खास आलेले आहेत. रामदास दादा पाटील इथे उपस्थित आहेत. दादा तुमचं आम्ही कौतुक करू. सरपंच शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे, निश्चित स्वरूपात सरपंच शेठ सर्व. तर बघा C आणि D जी गटासाठी 2 व्हीलर्स मालिकावीरसाठी खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट खेळाडूला 2 व्हीलर्स बाईक आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत इरफान भाई आणि शाहरुख भाई यांनी आम्हाला 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत केलेली आहे. आणि C आणि D गटातील खऱ्या अर्थाने सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे. ज्या खेळाडूच्या नावावर एकूण या स्पर्धेमध्ये 65 धावा आणि 7 विकेट ज्याच्या नावावर आहेत आणि एकूण पॉईंट झालेले आहेत 86 अर्थात 86, तो खेळाडू ठरतो. C आणि D खऱ्या अर्थाने गटातील सर्वोत्कृष्ट या स्पर्धेचा मालिकावीर खेळाडू. संघाचं नाव आहे बघा, संघाचं नाव विनय 11 गावदेवी कानपोले, जय दुर्गा रोंजार.
त्यानंतर चेतनेश्वर खुटारी आणि देवांश इलेवन बामणनगरी. ऑडियन्स पण जाणून घेऊ कोण असेल सी गटातील, सी आणि डी गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि हे पारितोषिक जात आहे ज्याच्या नावावर एकूण 86 पॉइंट आहेत. संघाचं नाव आहे जय दुर्गा मुरबी आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे प्रतीक पाटील. या तर त्यांनी स्पर्धेत असतो. नाव मात्र आमच्या मुखात आहे जय दुर्गा रोंजण प्रतीक पाटील. प्रतीक बघा, प्रतीक निश्चित स्वरूपात 65 धावा स्पर्धेमध्ये कुठून काढल्या. गोलंदाजी करत असताना 7 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. एकूण त्याच्या नावावर पॉइंट झालं 86. प्रतीक या प्रतीक एम के मडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपला गौरवविधी केला गेला. प्रतीक टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरला. कसं वाटतं प्रतीक? खूप आनंद होतोय. अनेक वर्षे तू क्रिकेट खेळतो, चांगलं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. एकंदरीत तुझ्या कारकिर्दीमधली कितवी बाईक आहे? ही दुसरी बाईक आहे. हा, एकंदरीत आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर श्रीकृष्ण क्रिकेट संघ तळोजा मजकूर आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं आयोजन तुम्हाला कसं वाटलं? काय सांगाल या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे. या विभागातलं मला तर वाटतं रे सगळ्यात चांगलं आयोजन आहे. आता तू टू व्हीलर बाईकचा मानकरी ठरलेला आहे. दुसरी बाईक तुझ्या नावावर असेल, घरी गेल्यानंतर तुझ्या परिवाराला कशा प्रकारचा आनंद होणार आहे? आई वडील असतील, परिवार असेल घरातील, कसा आनंद होणार? नक्कीच सगळ्यांना आनंद होणार, कारण की बाईक आली तर आनंद तर होणारच. थँक्यू सो मच. चला प्रतीक ठरतो. यानंतर प्रतीक घ्या, प्रतीकचा एक फोटो घ्या. चरपशेट या आपण समोर या. एम के मडवी साहेब, नवी मुंबईमधील सर्व करण मडवी असतील नगरसेवक, आमचे संतोष भोईर विद्यमान नगरसेवक, सर्व शिलेदार आमचे अशोकदादा आहेत खऱ्या अर्थाने. या सर्वांच्या शुभ हस्ते इथे आपण निश्चित स्वरूपात प्रतीक पाटीलला सी आणि डी ग्रुपमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पारितोषिक देऊन त्याचा इथे गौरव केला जात आहे. बोला गणपती बाप्पा. चला यानंतर ई आणि बी गटासाठी टू व्हीलर बाईक, तिचे पुरस्कर्ते आहे श्रद्धा एंटरप्राइजेस, विवेक शेठ केनी पेठाली. विवेक शेठने आम्हाला एक टू व्हीलर बाईक पुरस्कृत केली. विवेक दादा तुमच्या परिवाराचा आणि श्रद्धा एंटरप्राइजेसचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि ए आणि बी या गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे ज्याच्या नावावर पॉइंट आहेत 80, अर्थात 80 पॉइंट आहेत. आणि संघाचं नाव आहे जीवदा खऱ्या त्यांनी हिनया 11 जीवदानी बामणडोंगरी. आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरत आहे बायकरमॅन संदेश गोंधली. संदेश गोंधली बघा, जी देवांश 11, देवांश अमरचे सुपुत्र आहेत खऱ्या अर्थाने. आणि देवांश 11चा संदेश गोंधली ठरतो ए आणि बी गटातील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर. या मडवी साहेब आहेत, एम के मडवी साहेब, माजी स्थायी समिती सभापती नवी मुंबई महानगरपालिका. त्यानंतर रामदादा आणि सर्व सहकाऱ्यांच्या शुभ हस्ते संदेश गोंधलीला ए आणि बी गटातील आमदार चषकाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर म्हणून त्याचा इथे गौरव केला जात आहे. तर संदेश निश्चित स्वरूपाचा संदेश बाईकरचा तो मानकरी ठरलेला आहे.